महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगम येथील समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आशनी नागराजन आदी उपस्थित होते। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करत आहे। त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम शासन करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली। त्यांनी समाजामध्ये समतेचा भाव निर्माण केला। त्यांचा आदर्श आजच्या नव्या पिढीने घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत। हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलंय। सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे, शिवशाही न्यूज। आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ते आपल्या कराडचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची मोबाईल कशाला टाकतोय मग जनतेच्या वतीनं राज्य सरकारचं आम्ही काय अभिवादन करतो। जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला, तो शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला, त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते। आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात। आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील, अतुल बाबा भोसले, त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी, असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलोय। एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली, त्या शिकवणीचं स्मरण सगळ्यांनी करून, अलीकडे बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक, मी काही एक बाजूला बोलत नाही, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणारं नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही। नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला। स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही, समाजामध्ये भेद केला नाही। त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला, त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे। 2 दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा
दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे. त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी थोडंसं लवकर येऊन इथं चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये आहे तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राचं भलं होणार आहे, सगळ्या समाजाचं भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे. एवढंच मला या निमित्त. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.